अकाउंटेबिलिटी हा आपल्या भारतीय राजकारणातला सगळ्यात मोठा मिसिंग फॅक्टर आहे. आणि आन्सरेबिलिटी. हा म्हणजेच बेसिकली तुम्ही अकाउंटेबलच नाही कशाला. एकदा 5 वर्ष निवडून दिलं की त्याच्यानंतर परत तो 5 वर्षांनी जेव्हा आपल्या दारात येईल तेव्हाच काय खरं. दरम्यानच्या काळात त्याच्याकडेही कसं पोहोचायचं माहीत नाही आणि तोही तुमच्याकडे जसं शक्य आहे तसंच पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मी एक स्वतःच्या मी तर सिटीजन व्हीलचं तुम्ही आता दाखवलं पण प्रोमोमध्ये ते पुस्तकच ते बेसिकली डिजिटल आणि पीपल्स इंटरफेरन्स इन गव्हर्नन्स हा तो विषय होता. पण त्याच्यात मला एक गोष्ट सांगायची, मी जो प्रयोग केला आणि जो अत्यंत यशस्वी झाला, मी माझ्या प्रत्येक भवनाच्या अधिवेशनाच्या आधी मी सगळ्यांकडून प्रश्न मागवतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. ते प्रश्न मी सभागृहात मांडतो. त्याचं काय झालं ते अधिवेशनाच्या नंतरचा पहिल्या रविवारी मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्समधून मी लोकांना सांगतो. मी किती दिवस हाऊसमध्ये गेलो, किती दिवस ॲबसेंट होतो, किती प्रश्न मांडले, काय केलं. आणि दरवर्षी मी माझा 1 वर्षाचा अहवाल हा लोकांमध्ये डिजिटली पाठवतो. त्याचा परिणाम असा झालाय की आज सगळ्यांना माहिती आहे लोकांना की मी नेमकं काय काम करतोय. मला मतदान करणारा जो माणूस आहे त्याला निदान माहीत पाहिजे. आणि एखाद्याने समजा मीच जरी केलं आणि मी गेलो त्याच्याकडे 5 वर्षांनी मतदान मागायला आणि तो जो म्हणला कुठं होते तुम्ही 5 वर्ष, तर मी निदान त्याला दाखवू शकतो की बाबा 5 वर्षात मी हे गोष्टी केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की ती अकाउंटेबिलिटी आहे ती प्रत्येक लोकप्रतिनिधीला असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याला कायदा करता आला तर अतिउत्तम होईल असं मला वाटतं.